आर्या 11 आपण पाहिली तर टीमने टॉस जिंकून निवडलेली पाहायला मिळाली गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय दही घोडेवाला या टीमला. पाहूया दोन बॅटर्स आहेत आणि दोन बॅटर्स वेदांत आणि दुसऱ्या बाजूने आपण बघू शकतो हितेश. चांगले खेळाडू पाहतोय आपण ज्याप्रमाणे क्वालिटी क्रिकेट परंतु तितका चांगला ऑलराऊंडर आहे. सध्या तरी आपण बघू शकतोय हा कटचा फटका जो खेळला जातोय. सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे या फलकाची आपण बघितलं तर एका आकड्याने आहे आणि धनेश आपण बघू शकतोय आयकॉन या संघाचा आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग आयकॉन देखील आपण बघितले तर वेदांत यांना ज्याप्रमाणे आपण बघू शकतो पहिल्या बॉलवर कटचा फटका खेळत असताना एक धाव मात्र जोडली जाते. सुरुवात होताना पाहायला मिळते पाहू शकतो आपण या मॅचची. चांगला फटका खेळलाय फिल्डर आहेत तिकडे फिल्डरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. मोठा फटका खेळण्याचा हा प्रयत्न होता मात्र तो नाक करताना पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद पहिला धक्का लागतोय मैदानाच्या मध्ये. पाहतोय आपण टीम ज्या प्रकारे दही घोडेवाला संघ पहिला खेळाडू गमावतोय. धन्यवाद डीजे. बघा हितेश एक चांगले बॅटर आपण पाहिले तर मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती त्यांनी परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग अगदी सस्त्यामध्ये परतले गेलेत. कारण की आपण पाहू शकतो की ते जे खातेही खोलताना अपयशी राहिलेत. इम्पॉर्टंट आपण बघितलं तर मॅच आहे दोन्ही संघांना आपण बघितलं तर या MPL मध्ये जर टिकून राहायचं आहे तर हा मॅच जिंकणं अनिवार्य आहे. परंतु आपण पाहिलं तर मग कोणता संघ इथे आपण पाहिलं तर मग चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल. बघा सगळ्यांच्या सत्रामध्ये जो पहिला ऑफिशियल मॅच खेळला होता आर्या 11 टीम थोडीशी आपण बघितली होती तर मग जो परफॉर्मन्स आपण पाहिला होता त्यांचा की डाऊन झाला होता. त्यांच्या कॅप्टनने सांगितलं की बॉलिंग थोडासा मिस्टेक झाला आमच्याकडे गेम प्लॅनिंग आमची आपण बघितलं तर नाकामयाब राहिली आहे. परंतु दुसऱ्या बाजूने दही घोडेवाला टीम देखील आपण बघितलं की चेसिंगचं जे प्रेशर होतं ते जास्त होतं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले जे नवीन आलेत परंतु आपण पहिला रिस्की रन्स इथे जोडला जातोय. पाहू शकतोय आपण बायच्या स्वरूपात मात्र रन्स मिळेल. संघाची टोटल पाहतोय आपण 2च्या घरामध्ये पोहोचलेली पाहायला मिळते. बघा मैदानाच्या आतमध्ये वेदांत आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहिले तर जे बॅटर आपल्याला पाहायला मिळतात मिस्टर मानस. या मानस आणि वेदांत यांना मिळून बघितले आपण तर एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅचला आपण पाहिलं तर पुढे घेऊन जाण्यासाठी. पुढील बॉल पाहतोय आपण स्ट्रॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बघा इथे आपण पाहिलं तर लाऊड अपील केली होती परंतु अपील मात्र फेटाळली जाते. अंपायर मात्र इथे इंटरेस्ट नाही आहेत. सध्या तरी चर्चा करायची आली तर मग आपण MPL पाहतोय मुर्दा प्रीमियर लीग परंतु आजचा दिवस आपण पाहिला तर मग IPL ची देखील सुरुवात होताना पाहायला मिळते. आणि हैदराबाद वर्सेस बँगलोर आपण पाहिली तर ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळू शकते. आज पहिली या सीझनची सन्मान दिला जातोय. चांगला आपण बघितलं तर कॅलिबर आहे वेदांतकडे. आपण पाहू शकतो चांगले बॉलला पाहिलं तर आपण पाहिलं निरीक्षण केलं जातंय चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर मग सन्मान दिला जातोय. एक चांगल्या खेळाची निशाणी हे दर्शवलं जातोय. हे ऑफिशियल आपण पाहिलं तर पॉवर प्लेचा जो पाहिला आहे आणि तो चांगल्या प्रकारे आपण पाहिलं तर एक विकेट इथे गमावली आहे. अजून देखील नुकसान नाही घ्यायचं आहे आपल्याला आणि हा माइंडसेट पाहायला मिळतोय. कटचा फटका पाहतोय आपण घोषंक्षित क्षेत्रामध्ये बॉल मात्र आपण पाहिलं तर मग जाताना पाहायला मिळतोय. धाव एका धावणे टीमचं टोटल 3च्या घरामध्ये मात्र पोहोचताना पाहायला मिळालं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ हा पूर्ण होताना पाहायला मिळतो आणि चांगला स्पेल पाहतोय आपण. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की या ओव्हरमध्ये नियंत्रण ठेवलं गेलंय दही घोडेवाला या संघावर परंतु नियंत्रण कितपर्यंत काबीज ठेवलं जाईल कशा प्रकारे खेळ मात्र रंगताना पाहायला मिळणार आहे. सध्या तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये जरूर आणणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण आमच्या डीजे ऑपरेटरकडे आणि गाणं ऐकणार आहोत आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला प्रत्यक्षात सुरुवात करणार आहोत. कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे. अगदी आपण बघू शकतोय तर मग पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होताना पाहायला मिळालाय. मॅच आपण पाहतोय आर्या 11 वर्सेस दही घोडेवाला. मग दोन्ही संघाला आपण पाहिलं तर मग पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघाने एक एक मॅच गमावलाय. त्यांना इथे आपण पाहिलं तर मग आर्या 11 चा ना? ठीक आहे, बोला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आर्या 11 टीमचा 12th मॅच आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, रिक्वेस्ट करतोय. आर्या 11 टीम आपला 12 खेळ आमच्यापर्यंत प्लीज पाठवा, ही रिक्वेस्ट. सध्या तरी आपण बघू शकतोय तर मग दही घोडेवाल्या टीमचे अगदी 12 प्लेयर्स आहेत आणि ते म्हणतात की आता मी दोन्ही भूमिका करणार आहेत दोन्ही बाजूने. सध्या तरी आपण बघू शकतो तर मग दैनाच्या आतमध्ये आपण बघूया. धाव फलक 5 हे पाहायला मिळत आहे. बॉल पाहिला फुलटॉस होता, झेल आला होता, मोठी विकेट मिळाली असती, परंतु लक फॅक्टर पाहिलं पण तर सोबत आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग वेदांतच्या जीवनदान मिळालंय. सध्या तरी आपण जर बघितलं तर मग आर्या 11 टीमचे आपण पाहिलं तर मग संघ मालक कुणालजी पाटील असतील. त्यात नंतर आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूने केतन पाटील असतील, म्हणजे जे दहीवाला आपण पाहिलं तर दही घोडेवाला संघाचे संघ मालक. बॉल खेळलाय हवेत आणि गॅप मध्ये निघून चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे आपण बघितलं ना तर टेन्शन वरची एकमेव मात्रा ती म्हणजेच आपण पाहतोय मुर्दा प्रीमियर लीगची जत्रा आणि काय जबरदस्त प्रतिसाद मिळालाय. संदीप गावड सरांनी देखील आपण बघितलं तर मग प्रेक्षकांमध्ये जाऊन आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे प्रेक्षक वर्ग आणि एकूण आपण पाहिलं तर जे संघ मालक असतील आपण पाहिलं तर त्यांच्याशी देखील आणि खास करून VVIP जो स्टँड पाहिला आपण एक लक्षवेधी राहिलाय. अक्रॉस द लाईन खेळण्यासाठी प्रयत्न केला होता बॅटरने इथे आपण पाहिलं, परंतु बॅट अँड बॉल मध्ये मात्र अगदी आपण पाहिलं तर कनेक्शन नाहीये. आपण पाहू शकतो डिक्लेरेशनच्या स्वरूपात तिकडे देखील लेग बायच्या स्वरूपात आपण बघितलं तर मग धावा मिळालेत. संघ आपण पाहू शकतोय मग सध्या तरी धावांच्या शोधात निघलेला पाहायला मिळालाय आणि मग सिंगल डबल ह्या धावांना मात्र आपण पाहिलं तर जोडण्यामध्ये सध्या तरी व्यस्त आहे, परंतु बाउंड्रीज आतापर्यंत आलेली नाहीये आणि आपण पाहू शकतो मोठी बाउंड्रीज म्हणजेच अपील केली जाते या क्षणाला आणि अपीलला मात्र उत्तर दिलं जातं याच इट्स फिंगर इज अप. LBW चा शिकार ठरताना पाहायला मिळालाय. बॅटर आपण पाहिलं तर मिस्टर मानस या वेळेला अडचणीमध्ये आलाय आणि संघाचा घात झालाय, आउट. व्हेरी मच डीजे. नवीन बॅटर प्रणय पाटील मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. ज्या वेळेला म्हटलं जातं ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळवणं मिळतो नशिबाचा भाग आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर मित्रांनो प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणंही भाग पडेल. बघा सध्या तरी प्रयत्न हे करावेच लागतील, कारण की प्रयत्नाशिवाय तुम्हाला काही मिळणार नाहीये. तर असं म्हटलं जातं ना की प्रयत्न आणि परमेश्वर, प्रयत्न केल्याने परमेश्वर देखील मिळतो, परंतु तुम्हाला या मॅचमध्ये नक्की चांगलं करायचं तर प्रयत्न ते देखील करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आता जोडी असेल, ही मोस्ट इम्पॉर्टंट जोडी असणार आहे. प्रणय आणि आपण बघितलं तर वेदांत, हे दोन्ही पाटील बंधू पण बघितले तर मग मैदानाच्या आतमध्ये आता कारनामा काय करतायत. थोडासा आपण बघितलं तर धीमा टाकला होता बॉल. आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल बॉलरचं, कारण की ज्याप्रमाणे सुलतानची ही बॉलिंग पाहायला मिळाली आहे, जिथे आपण पाहू शकतो तर मग पूर्णपणे आपण पाहिलं तर या बॅटिंग लाईनअपला आपण पाहिलं तर मग थोडंसं रोखून ठेवणारी ही गोलंदाजी हे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावर धाबा पाहायला मिळाल्यात 12, गडी डाऊन झालेत 2
आतापर्यंत आपण बघितलं तर म्हणजे जवळजवळ 1.5 चेंडूचा खेळ म्हणजे 11 चेंडूचा खेळ झाला त्यांनी 12 धाबा. थोडा आपण बघितलं तर मग जर आपल्या हिशोबाने विचार केला तर मग पीपीच्या ओव्हरमध्ये आहेत सोडून दिले बॉल. अगदी आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे बॅटरचं तर मन होतं की सोडून देणं त्याच्यातच फायदा आहे. पण तो पण बघितलं की मग ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की बाईच्या स्वरूपात रन्स इथे देखील मिळतील आणि अगदी आपण विचार करायचा झाला तर जस्ट 1 रन्स आपण पाहू शकतो जे मिळेल आणि एका धावेने टीमचे टोटल 13 हे पाहायला मिळते. ज्याप्रमाणे जो माइंडसेट पाहायला मिळाला होता ना बॅटरचा की नक्कीच बॉलला सोडून देऊया परंतु वाईटची अपेक्षा त्यांच्याकडून होती परंतु नक्कीच आपण पाहिलं तर एक चांगल्या स्वरूपाचा बॉल सिंगल मिळाली आहे आणि जवळजवळ 2 ओव्हर खेळ पूर्ण होताना पाहायला मिळत आहे आणि 13 धाव म्हणजे 6.5ची सरासरी पाहायला मिळाली आहे. ही सरासरी 2 ओव्हरमध्ये थोडीशी कमी आहे परंतु बघा मागची मॅच झाली होती 40चं टार्गेट होतं लो टोटल होता परंतु हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट झाला होता. तुम्हाला इथे काय करायचं आता येणाऱ्या जवळजवळ 3 ओव्हरमध्ये चांगला इंटेंट दर्शवावा लागेल चांगला क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल म्हणजे काय तर 40 पेक्षा पुढे 50 पर्यंत जरी पोहोचलं तर चांगला गुड फाईट टोटल बनू शकतोय परंतु त्याच्यासाठी तो ऍडव्हान्टेज दर्शवावा लागेल. तसं आपण बघितलं तर क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल आणि ती क्षमता वेदांकडे आहे जी क्षमता आपण बघितलं तर प्रणयकडे आहे परंतु दर्शवली जाईल का पाहूया की दुसऱ्या स्पेलसाठी येताना पाहायला मिळतील पुन्हा एकदा धनेश. पहिल्या स्पेलमध्ये आपण बघितलं तर मग चांगली बॉलिंग राहिली होती 3 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या स्पेलमध्ये आता येतात आणि संघाचा एक तिसरा षटक आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये आपण बघू शकतो मग वैयक्तिक दुसरं आहे आणि सध्या तरी आपण पहिलं 13वर धाव फलक थांबवलाय या मॅचमध्ये. जवळजवळ आपण पाहिलं होतं तर मग जेव्हा चर्चा केली होती टीम आपण पाहिली आहे तर मग दही घोडेवाला संघ आहे त्यांनी सांगितलं होतं तर वेळेचं बंधन आहे बघा अंपायर तेच सांगतायत की वेळ तितका घेऊ नका आणि जवळजवळ आपण बघितलं एक मॅच आणखीन आपल्याला खेळवायची आहे त्यामुळेच वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करायचं रिक्वेस्ट असेल. वेदांसाठी बॅकफुटला पंच केला जातोय बॉल मात्र आपण पाहिला वेगाने प्रस्थान करताना पाहायला मिळाला. इट्स आपण पाहिलं तर डी झोन आहे तिकडे 2 धावा मात्र मिळतील 2 धाब्याने आपण पाहिलं तरी देखील काम चालेल परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर धावफलकाला वेग मात्र देणं ही अनिवार्य गोष्ट असेल. गणेश पाहतोय आपण या टीमचे आयकॉन आहेत आयकॉनिक अशी कामगिरी त्यांना देखील करावी लागेल. बघा पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या संघ मालकांना त्यांनी खुश करता आलं नाहीये परंतु आता इम्प्रेस करावं लागेल जरूर करावं लागेल कारण की अभि नाही तो कभी नाही कारण की ही संधी मात्र आपण पाहिली तर मग MPL ची पुन्हा मिळणार नाहीये. डिफेन्स केला जातोय बघा मुर्दा प्रीमियर लीग आपण पाहिलं 20-26 आज आपण बघितलं तुमच्याकडे संधी आहे कारण की ही संधी जर तुम्ही आज गमावली ना तर मग 365 दिवस पुन्हा तुम्हाला वाट बघावी लागेल या मुर्दा प्रीमियर लीगला मात्र खेळण्याची. तो जी संधी आहे संधी साधावी लागेल संधीचं सोनं करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग धावफलकावर धावा पाहायला मिळत आपल्या त्या 15 सध्या तरी आपण बघू शकतोय जवळ आपण पाहू शकते तर धावफलकावर नियंत्रण ठेवलं आणि खास करून दोन्ही बॅटर्सला आपण पाहिलं नियंत्रण ठेवण्यामध्ये गोलंदाजी चांगली लाईन आणि लेन पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कटचा फटका पाहतोय आपण ज्याप्रमाणे वेदांत आपण पाहिलं तर बॅकफुटला स्ट्रॉंग आहेत परंतु सध्या तरी आपण पाहिलं की त्यांचा जो खेळ पाहायला मिळाला आहे ना C4 क्रिकेट आणि C4 कंट्रोल क्रिकेटमध्ये कंट्रोल अनिवार्य नक्कीच असणं गरजेची बाब आहे आणि सध्या तरी कंट्रोलने मात्र क्रिकेट खेळत आहेत. आपल्या संघाची गरज ओळखून आपल्या संघाची गरज परखून मात्र आपण पाहिलं आपला इंटेंट मात्र दर्शवला गेला आहे. संघाचं टोटल आपण बघितलं तर 16च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग बॉल टाकून झाले इथं 3 बॉलचा खेळ मात्र आपण पाहिलं तर इज 3 डिलिव्हरीचा आपण पाहिलं म्हणजेच 3 मध्ये 3 धावा आतापर्यंत येताना पाहायला मिळाल्यात. लाईन मिस केली जाते लाऊड अपील आणि यस इट्स अ फिंगर इज अ बिग ब्लो विकेट मिळाले विकेट साठी तर आले होते मिस्टर धनेश आणि आपण पाहिले तर मग त्यांचा शोध पूर्ण झालाय त्यांच्या या स्पेल मध्ये आपण पाहू शकतोय विकेट मिळाले प्रणयची. नगो सनचे पारा न बसुनी मंगले दारा सनचे पारा न बसुनी मंगले दारा दुये नको दरो नदीला या मोठे घरा दुये नको दरो नदीला या मोठे घरा दुये नको दरो नदीला या मोठे घरा दुये नको दरो. खूप खूप धन्यवाद विजय. 16 या धावसंख्येवर आपण पाहिलं तर विकेट गमावला जातोय महत्वपूर्ण आपण पाहिलं तर तिसरा 3 विकेट आणि कुठेतरी आपण पाहू शकतोय टीम थोडीशी आपण बघितलं तर मग अडचणीमध्ये सापडलेली पाहायला मिळाली आहे. दही घोडेवाला टीम क्या बात आहे जल्लोष पाहायला मिळतोय.
आदरणीय सन्माननीय मुरलीधरजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये आणि त्यांना देखील रिक्वेस्ट करतोय साहेब आपण देखील या आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. वेलकम मुरलीधरजी पाटील साहेबांचं इथे या मुर्दा प्रीमियर लीग 2026 मध्ये मनापासून करतोय स्वागत. 16 धावा फलकावर आहेत आणि धाव फलक आपण बघितलं तर सध्या तरी आपण बघितलं तर हळूहळू मात्र मार्गस्थ आहे. परंतु जसं म्हटलं जातंय ना की प्रगती कासवाच्या गतीने का होणार परंतु नक्कीच करत राहा कारण की अनेक सश्या आडवे येतील परंतु आपण बघितलं तर त्या सश्यांवर देखील मात करण्याची क्षमता कासवावर देखील असते. बघा ज्याप्रमाणे आपण बघितलं तर जी आपण गोष्ट देखील ऐकली असेल तर सध्या तरी आपण बघितलं की तशा प्रकारचा कारनामा देखील करावा लागेल. या रेसमध्ये आपण बघितलं तर मग पुढे येण्याचा प्रयत्न एक सिक्सर जर लगावली तर कल्पेश सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक कुणालसाठी आहे. राजू रेड्डी यांच्याकडून आपण बघितलं तर मग कुणालसाठी सिक्सर किंवा चौकार लगावला तर मग 200 रुपये देखील दिले जातील. पण बघू शकता इथे पारितोषिक लावलेत कुणालसाठी. कुणाल सगळ्यांचे आपण बघितलं तर मग चाहते आहेत आणि कुणालचे देखील भरपूर फॅन्स आहेत परंतु सध्या तरी आपण बघितलं तर रन्स मिळेल एक टीमची टोटल पाहिले आपण तर 17च्या घरामध्ये पाहायला मिळाले. 3 ओव्हरचा खेळ अगदी आपण पाहिला पूर्ण होताना पाहायला मिळाला आणि 3 ओव्हर म्हणजे 18 जवळजवळ 18 चेंडूचा खेळ झाला आणि 18 चेंडूमध्ये 17 धावा आल्यात. कुठेतरी आपण पाहिलं तर मग हा टोटल थोडा कमी आहे परंतु 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. 2 ओव्हरमध्ये पाहिलं आपण तर कमबॅक होईल का मॅच मध्ये आपण बघितलं तर मग जो चढ उतार पाहायला मिळतो ना तो पाहायला मिळेल का. मैदानाच्या आतमध्ये वेदांत जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आपण पाहू शकतो इतर टीम दही घोडेवाला आपण पाहिला तर या मॅच मध्ये पूर्णपणे फ्रंट फूटला येण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. परंतु नेमका घडेल काय कशा प्रकारे खेळ केला जातोय मैदानाच्या आतमध्ये वेळेचं बंधन असेल वेळ मात्र आपण बघितला तर मग जास्त खर्च करू नका हे तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. डिझायनर देखील आम्ही संधी का देत नाही कारण की ही मॅच आम्हाला लवकर खेळवायची आहे कंप्लीट करायची आहे. त्यानंतर मग आपण बघितलं मग आपल्याकडे राहील तो एक मॅच आणि तो मॅच देखील आपण पाहिला तर मग इम्पॉर्टंट आहे. कुणाल यांच्यासाठी आपण बघितलं तर पारितोषिक आहे. बघा अंपायर तेच म्हणतायत वेळेचं बंधन आहे. बघा वेळेचं बंधन आहे वेळ मात्र आपण बघितलं खर्च करू नका. 18 मिनिटं झालेली आहेत बघा म्हणजेच हा ओव्हर फेकण्यासाठी आता तुम्हाला तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत. यस आपण पाहिलं तर वाईट प्लस 22 मात्र इथे धावा मात्र मिळतील. बॉलिंग मार्कवर पाहतोय आपण बॉलर आलेत आर्या 11 टीम तुमचा 12th मध्ये आला नाही त्यामुळे आमच्यापर्यंत नाव पोहोचलं. नाव काय नाव अभय आहेत लेट मात्र थेट हे नाव पोहोचले गेले आमच्यापर्यंत. आपटून टाकण्याचा प्रयत्न मोठा फटका घेण्याचा मोह मात्र आपण पाहिला तर मग सोपा कॅच आला होता निसटला जातोय परंतु पकडा कॅच जिंका मॅच. आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे कुणालला जीवनदान परंतु वेदांत या खेळाडूवर नजर आहे. भरोशाचा खेळाडू आहे भरोसा आपण बघितला तर नक्कीच त्याला दर्शवावं लागेल अभिनय तो कभी नाही कारण की संधी वारंवार मिळणार नाहीये. आज संधी गमावली तर 365 दिवसाचा पुन्हा एकदा कालावधीची वाट पाहावी लागेल उर्दा प्रीमियर लीग खेळण्यासाठी परंतु आता ही संधी साधावीत लागेल. संघाचं टोटल आपण बघितलं तर ज्याप्रमाणे काहीतरी अडथळा निर्माण आहे आमचे अंपायर सांगतायत मागे काहीतरी अडथळा निर्माण आहे बघा. ऐतिहासिक आपण बघितलं तर मग हे मुर्दा गाव आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. बॉल हवेत आहे फिल्डर तिकडे येतात कॅचेस विन द मॅचेस कॅच सुटला जातोय आणि या कॅच नंतर आपण बघितलं तर परिणाम पाहायला मिळेल. आदरणीय सन्माननीय कल्पेशजी सावंत साहेबांना देखील रिक्वेस्ट करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हायचं आहे या कल्पेशजी सावंत साहेब आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देखील 3 धावा अंपायर सांगतात. यस डेफिनेटली आपण पाहिलं तर
कल्पेश सावंत आणि राजूजी रेड्डी यांच्या माध्यमातून आपण बघितलं त्याचे पारितोषिक आहे कुणालसाठी सिक्सर डगावा. अगदी आपण बघितलं तर मग कल्पेश सावंत यांच्याकडून 1000 रुपये, त्यानंतर राजूजी रेड्डी यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर 200. परंतु कल्पेश सध्या तरी नॉन स्ट्राईक कडे पाहूया आपण पुढील बॉल. वेदांत पाहतो एक जीवनदान मिळाल्यानंतर बॅकफुटला जाऊन आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरची लेंथ होती त्याला मात्र पंच केला जातोय. रन्स आपण पाहिलं तर घेण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर आपल्या संघाची गरज मात्र इथे ओळखून इथे आपण पाहिलं तर वेदांत मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. धाव फलकावर धावा 24 पाहायला मिळाल्यात आतापर्यंत आपण बघितलं तर. मग ॲज अ ओपनर प्लेअर ज्या अपेक्षा आपण पाहिलं तर वेदांत कडून ठेवल्या गेल्यात परंतु त्या पुरवल्या जातील का? हो, कारण की त्याच्याकडे आपण पाहू शकतोय की आता संधी एक जीवनदान मिळालंय त्यांना. सध्या तरी आपण बघू शकतोय तर या स्पेलमध्ये अभय खूप निर्णायक स्पेल त्यांचा देखील. पुन्हा एकदा बॉल हवेत उडालाय, झेल निर्माण आणखी एक. या वेळेला झेल सुटला जातोय. जसं म्हटलं जातंय ना, देने वाला देता है तो छप्पर फाड़ के देता है लेकिन लेने वाले के हाथ में तो सलामत चाहिए. आता तर आपण बघितलं तर मग दिला होता. सध्या तरी आपण बघू शकते की मग आपण मंचावर आमचे पाहुणे मुरलीधरजी पाटील साहेबांचा देखील आदर सत्कार मान सन्मान देखील आपण या एका बॉल नंतर करणार आहोत. 2 जीवनदान या बॅटरला आपण पाहू शकतो घातक ठरू शकतोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळाली फलकावर ज्याप्रमाणे 24 पाहायला मिळाले आतापर्यंत आपण पाहू शकतोय. वेदांत एका चांगला अफोळातून आपण पाहिला क्रिकेटपटू आहे. आता पाहिलं आपण जित्सुकी ओ आणखीन एक. नेमकं चाललंय काय? नाराज होत आहेत वेदांत स्वतःवर. आणखी नेमका जवळ एक नाही 2 नाही तर 3 कॅचेस सुटल्या जातात आणि 3 जीवनदान आणि हेच मात्र आपण पाहिलं तर नाराज. सन्माननीय मुरलीधरजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा आदर सत्कार मान सन्मान आपण करूया. आणि हा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय अर्जुन जी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मुरलीधरजी पाटील साहेबांचा हा यशोतीच मान सन्मान शाही सन्मान केला जातोय. अतिथी देव भव, अतिथींचा आदर सत्कार मान सन्मान करणं या भारत देशाची संस्कृती परंपरा. आणि मात्र आपण बघितलं तर हा सन्मान आपण ऑन स्क्रीन पाहतोय जो साहेबांचा केला जातोय. थँक्यू सो व्हेरी मच कॅमेरामॅन. आपण बघितलं तर ज्याप्रमाणे फॅमिली स्पोर्ट्सच्या माध्यमातून बघितलं तर मग ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. ही स्पर्धा आपण पाहिलं तर मुर्दा प्रीमियर लीगचा आज पहिला दिवस खास विशेष जो राहिलाय. जवळजवळ आपण बघितलं तर ज्या प्रकारे जवळजवळ 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिला गेला. 4 ओव्हरच्या खेळामध्ये फलकावर 25 धावा येताना पाहायला मिळत. 3 जवळजवळ गड्यांच्या मोबदल्यात. कुठेतरी आपण पाहू शकतो तर मग टीम दही घोडेवाला टीम आपण पाहिलं तर थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. वेदांत पाटील यांना आपण बघितलं 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 जवळजवळ 4 जीवनदान ही मिळालेली आहेत. नक्कीच अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्यानंतर आपण होऊ शकतो की त्या जीवनदानाचा आता फायदा त्यांना घ्यावाच लागेल. कारण की ही संधी आपण पाहिलं तर डेफिनेटली 25 धावा आहेत. टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचंय. खतरनाक आपण पाहिलं तर देवा अली आपण पाहिलं तर टीम असेल त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळणार आहे. लाईट बॉक्स 2 टीमचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. तिथे केला जाईल हा ऑफिशियल टॉस. शेवटचा स्पेल युवराज बॉलिंग मार्कवर. वायडर लाईनच्या जवळ बॉलची पिचिंग पाहायला मिळाली. आमच्या अंपायर या सीटचा आपण पाहिलं तर मग ऍक्टिव्ह आहेत आणि दर्शवलं गेलंय. जवळजवळ पाहतोय की हा बॉल वाईट आहे. त्यांच्या माध्यमातून इशारा मात्र पोहोचवला गेलाय. 1 रन मिळेल एक्स्ट्रा जसं आपण पाहू शकतोय. युवराज वेदांत जीवनदान तर भरपूर मिळाले. समोरच्या दिशेने फटका चांगला खेळलाय. सीधा वाला तीर गाव करतोय वेदांत. जीवनदानानंतर गंभीर चौकार 4.
खूप खूप धन्यवाद. नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोरर तुषारजी पाटील देखील आम्हाला सांगतात की दुसरा खेळाडू बनला गेलाय जो 50 धावा मात्र प्राप्त करणारा ठरला गेलाय, 50 धावा पूर्ण करणारा ठरला गेलाय तो म्हणजेच वेदांत. यापूर्वी आपण बघितलं तर पहिला कारनामा अविनाश पाटील याने केलेला होता आणि आता करतोय तो म्हणजेच वेदांत पाटील. अविनाश पाटील यांच्या 2 मॅच मध्ये 61 धावा पाहायला मिळाल्यात आणि त्या लिस्ट मध्ये आपण पाहिलं तर मग आता दुसऱ्या क्रमांकावर वेदांत पाटील हा खेळाडू आपल्याला येताना पाहायला मिळाला. सध्या तरी आपण चर्चा करूया तर वेदांतला ज्याप्रमाणे जी जीवनदानं मिळाली आणि त्या जीवनदानाचा आता मोठा फायदा घेत असताना आपल्या संघासाठी एक आपण पाहिलं तर मग फिनिशिंग टच वाली जी इनिंग असते ना ती मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न करावा लागतोय. युवराज आतापर्यंत आपण बघितलं तर एक बॉल फेकत असताना आतापर्यंत एक 6, त्यानंतर एक 11, त्यानंतर आपण बघितलं तर एक 12 अशा 10 फलकावर आपण पाहिलं तर कॅचेस सुटल्यात. उलटाच बॉल दिलाय कव्हर क्षेत्रामध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. बॉलची फेकी येताना पाहायला मिळते, पाहू शकतोय. पण जोपर्यंत बॉलची फेकी येईल तत्पूर्वी धावा मात्र जोडल्या जात आहेत. इथे 2 धावा, धाव फलक 32च्या घरामध्ये. बघा गेम प्लॅनिंग पाहायला मिळालंय कारण की वेदांतला आपण पाहिलं तर मग त्याच्या रेंज मध्ये बॉलिंग मात्र करायची नाहीये. ही गेम प्लॅनिंग पाहायला मिळाली आतापर्यंत आणि ती सध्या तरी सक्सेस होताना पाहायला मिळाले. परंतु वेदांची बॅट आपण पाहिली आहे तर कधीपासून स्ट्रगलीचा क्रिकेट खेळतोय परंतु स्ट्रगलीच्या काळावर करावी लागेल मात आणि या स्ट्रगलीच्या काळावर नियंत्रण करत चांगला खेळ करावा लागेल. खराब बॉल आहे, त्या खराब बॉलला मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे उचलून फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर बाहेर. सिक्सर. साधा खूप धन्यवाद. डीजे सन्माननीय आदरणीय सन्माननीय सुरेशजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील आम्ही करतोय मनापासून स्वागत आणि विनंती करतोय साहेब आपण देखील आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. फ्रीडचा बॉल पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फ्रीडचा बॉल पाहायला मिळालाय परंतु इथे वाईडच्या स्वरूपात हाताळला जातोय. इथे आपण पाहिलं तर फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. धाव फळक आपण पाहिलं तर मात्र चांगल्या स्थितीमध्ये दिसतंय कारण की पोहोचले गेले 40च्या घरामध्ये. थोडासा मोकळा श्वास घेतला गेला. फ्रीडचा बॉल कंटिन्यू आहे आणि इथे आपण पाहिलं तर मग वेदांत ज्या प्रकारे आपण पाहिलं तर मग टच मध्ये येताना पाहायला मिळालाय. उलटाच बॉल हा देखील होता परंतु आपण बघू शकतो तर इथे फटका खेळला जातोय. बॉल मात्र आपण पाहिलं तर मग इनफिल्ड मध्ये आहे आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय. धाबा जोडला जात आहेत 2. 42 बॉल फेकून झालेत आपण पाहिले तर 3. म्हणजे वेदांनी आपण बघू शकतो की ज्याप्रमाणे थोडस मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळाल्यानंतर आपण पाहिलं तर मग थोडासा घातक अंदाज दर्शवला गेला. थोडस नाराज देखील दिसले होते वेदांत. थोडस आपण बघितलं की जो काळ असतो ना प्रत्येक क्रिकेटपटूच्या आपण बघितलं आयुष्यामध्ये येतोय असा एक मॅच येतोय आणि तो मॅच आपण बघितलं या लीग मध्ये वेदांसाठी हा आहे परंतु त्या वेळेला बाजूला सोडून मात्र चांगलं करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. मोठा फटक्याच्या शोधात वेदांत आपण पाहिलं तर बॅट मध्ये बॉल आला नाहीये व्यवस्थित परंतु 1 रन डिक्लेअर्स मागे पाहतोय. युवराज यांचा स्पेल आपण पाहिला तर थोडासा मागडा पाहायला मिळालाय कारण की या स्पेल मध्ये धावा येत आहेत आतापर्यंत. 17 धावा येताना 18 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि ह्याच धावांच्या शोधात आहे टीम दहीगोडेवाला. पुढील 2 टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं. तुम्हाला हा शेवटचा ऑफिशियल हा कॉल असेल. फटका खेचला जातोय आपण पाहतोय क्रॅकिंग शॉट पाहतोय फिल्डर तिकडे आपण पाहिलं पूर्णपणे योगदान दिलं परंतु कामाला आलं नाहीये. बॉल मात्र वेगाने फरार आणि मेल मुर्दा प्रीमियर लीग मधला दर्जेदार चौकार. खूप धन्यवाद डीजे. धाव संख्या आपण पाहिली तर मग इथे वाढलेली पाहायला मिळाली. धाव संख्या या चौकाराने पुढे सरकली जाते. जवळजवळ आपण पाहू शकतोय 47च्या घरामध्ये 47. लॉवर फुल टच होता पाहिला आपण तर यावेळेला बॉल मात्र आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये जात असताना पाहायला मिळाला. 47 मध्ये डेफिनेटली 2 धाब्यांची भर पडताना पाहायला मिळेल. जस्ट वन एक आहे आणि मग एका धाब्याने आपण पाहू शकतो की संघाची टोटल पाहिली आपण तर पोहोचली गेली आहे 48च्या घरामध्ये. 48 धावा म्हणजेच आपण बघू शकतो टार्गेट सेट झालंय ते म्हणजेच 49 या धावांचं मॅचला जिंकण्यासाठी. पुढील मॅच कडे आपण बघतोय की खतरनाक देवला आली
आणि त्यात नंतर आपण बघू शकतो की लाईट बॉक्स अशी मॅच चला चला आपण टॉस हॅलो. बॉक्स मध्ये जोडतोय दोन वैभव संघ. पाटील डीजे यांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. वैभव पाटील डीजे यांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. पुन्हा वळूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने, जेथे लाईट बॉक्स टीमचे कॅप्टन आणि खतरनाक देवला आई टीमचे कॅप्टन तैनात आहेत आणि आमचे अधिकृत समालोचक जयेश डोकले सुद्धा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आहेत. ओव्हर टू टॉस बॉक्स. चला आपण बघतोय हा टॉस केला जातोय आमचे प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करा साहेब. NSPL असा कॉल आणि येतोय सदानंद आपण पाहू शकतो साहेब. आपण शुभेच्छा द्या दोन्ही कॅप्टन्सना आणि आदरपूर्वक अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हा. थँक्यू सो व्हेरी मच. बघा आपण जातोय टॉस जिंकला गेला आपण पाहिलं तर मग लाईट बॉक्स टीमकडे टॉस जिंकला काय निवडायला आपण आम्ही प्रथम फलंदाजी करू. पहिली मॅच तुमच्यासाठी आपण बघू शकतोय तर चांगली राहिली नाही आहे, परंतु ही मॅच तुमच्यासाठी डू ऑर डाय करो या मोरो. काय नक्कीच पहिल्या मॅचमधून काय शिकलं तुम्हाला? पहिल्या मॅचमध्ये माझी पण लवकर विकेट गेली आणि पाठून मी सांगितलेलं तुम्ही सिंगल डबलवर फोकस करा. ते मारायच्या नादात ते विकेट गेले, ते मिस्टेक झाले ते आम्ही सुधारू आता या मॅचमध्ये. मस्ट विन मॅच तुमच्यासाठी आहे, कारण की समोरच्या संघानं देखील आपण बघितलं तर पुढे जायचं त्यांना देखील जिंकणं अनिवार्य आहे. परंतु तुमच्यासाठी आपण बघितलं तर आज नाही तर मग पूर्ण एक वर्ष वाट पाहावी लागेल. मग आता या मॅचला कशा प्रकारे घेणार तुम्ही? या मॅचला आम्ही म्हणजे जास्तीत जास्त स्कोअर बनवायचा प्रयत्न करू, कारण हरलो तर पुढच्या वर्षी खेळायला भेटेल, तर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. या मॅचमध्ये आपण बघितलं तर मग तुमचं डिसिजन काय आहे? आम्ही फलंदाजी करू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि व्हेरी ऑल द बेस्ट. खतरनाक आपण बघितलं तर देवळाली टीमकडे आपण जातोय. तुम्ही टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? आम्ही पण बॅटिंगच केली असती आता, पण आता फिलिंग करू, बघू आता. बघा त्यांनी सांगितलं की पहिली मॅच त्यांनी गमावली होती, त्यांना जिंकणं अनिवार्य. तुम्हाला देखील या रेसमध्ये पहिली जिंकले, परंतु ही मॅच अशी आहे की तुम्ही जिंकला तर टॉपला जाणार आहे. काही चेंजेस पाहायला मिळते यावेळी? हां, एक दोन चेंज करू, बघू आता, जाऊन बघतो आणि सांगतो. तरी पण काय वाटते की तुम्हाला की आता हर्ष अँड टीम जी पहिल्या मॅचमध्ये चुका सुधारून एक चांगली टीम आणि आता एक टफ टीम मात्र घेऊन येताना पाहायला मिळतील, परंतु काय वाटते तुम्हाला की त्या टीम चांगले बॅटिंग करणार परंतु धावा त्यांच्या जास्त जास्त लगावण्याचा प्रयत्न असेल तुमच्याकडे? आता काय गेम प्लॅनिंग किती धावसंख्येपर्यंत रोखलं जाऊ शकते? गेम प्लॅनिंग तर काय नाही, बघू 40-50च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. प्रश्न एकच आहे की ज्या MPL ला क्राऊड सपोर्ट करते, काय म्हणशील क्राऊड बद्दल? क्राऊडमुळे तर मजा येते, बघा अजून केवढी क्राऊड आहेत, उद्या तर भरपूर येतील अजून. क्या बात आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद नक्की चांगला मिळते, तुम्हाला देखील शुभेच्छा. कारण की आपण पाहू शकतोय प्रेक्षकच आहे क्रिकेटचे दर्दी आणि नक्कीच प्रेक्षकांमुळेच वाढली जाते या क्रिकेटची शान. सध्या तर आपण बघितलं तर टॉस झाला, टॉस जिंकला गेला. आपण बघितलं लाईट बॉक्स टीमच्या माध्यमातून डिसाईड केलं पाठ फर्स्ट. आपण पाहिलं तर या पुढील मॅचमध्ये खतरनाक अगेन्स्ट आपण पाहिलं तर लाईट बॉक्स अशी मॅच पाहायला मिळेल, परंतु प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये आपण वळणार आहोत. तिथे देखील धावा चेस करायच्या 49 आणि कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जातोय त्याचं धावतं वर्णन घेऊन येत आहेत कॉमेंट्री बॉक्समधून. आपण बघितलं तर मग रेकॉर्डच्या बादशाह, रेकॉर्डचे शहनशाह आपण पाहिलं तर मग पालघर डिस्ट्रिक्टला आपण पाहिलं तर एक गोड सुमधुर आवाज संदीप गावडे सर मॅन्फ्रॉम बापाने. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच जयेश डुकले सर. आज आमच्या विनंतीला मान देऊन आज आणि उद्याच्या दिवसामध्ये धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज राहतील. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना दही घोडेवाले टीमने धावा बनवल्या. 48-49 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलं. सीमारेषे पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांकरता एक मेजवानी आहे. एका हातात झेल टिपला तर 1000 आणि दोन्ही हातात झेल टिपला तर 500 रुपयाचा पारितोषिक कल्पेश साबंतकडून जाहीर झालं आणि कॅश आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा केलेली आहे. विनायक माची
लाला माची यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. टेनिस विश्वातील प्रख्यात असलेला खेळाडू आहे विनायक माची. यांना विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये या. लाला माची मला वाटते रिटायरमेंट घेतली आहे की काय, स्पर्धेमध्ये खेळताना दिसत नाही. नमस्कार करतायत, म्हणजे असा नमस्कार हा एखादा उमेदवाराचा असतो. मोठा फटका धनेश म्हात्रे आणि लगेचच आलं दहाड षटकार आणि खातं उघडलंय. 6 धावा षटकार. डोंगराचे लोक आकराचे डोंगराचे लोक पाया काटा माझे भरल आहे गो पाया काटा माझे भरल आहे गो. वेदांत पाटील गोलंदाजी मार्गावर आणि त्याच्या पहिल्याच बॉलवर मोठा फटका धनेश म्हात्रेने. थोडासा आखूड डब्याचा बॉल होता. फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये चांगला एफर्ट बघा मला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. एक धाव मिळाली धनेशला एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या 7. विनायक माची टेनिस क्रिकेट विश्व गाजवणारा खेळाडू आहे आणि एक मॅच विनिंग खेळी त्याने साकारल्यात. ज्या खेळाडूंकडून बरंच काही शिकायला युवा खेळाडूंना मिळू शकतं असे विनायक माची उजव्या बाजूला दाखल झालेत. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये या. प्रेक्षकांच्या माहिती करता आजच्या दिवसातील हा 7वा मॅच तुमच्या समोर सुरू आहे. आर्या 11 वर्सेस दही घोडेवाले या दोन टीम दरम्यान. आर्या 11 टीमचे संघमालक म्हणून कुणाल पाटील एन्जॉय करतात या स्पर्धेला. इनसाइड आउट थ्रू द कव्हर, 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 11 धाबा. विनायक माची लाला यांचं आगमन झालं. तुम्ही बघू शकतायत विनायक माची एक अतिशय चांगले जबरदस्त विस्फोटक खेळाडू म्हणून त्यांना आपण बघतोय. विनोद भोईर, अजिंक्य म्हात्रे त्यांना या अतिथी कक्षाच्या दिशेने घेऊन आलं. विनोद भोईर यांचा सुद्धा महत्वाचा रोल आहे या स्पर्धेमध्ये. खूप चांगले मेहनत सर्वजण घेत आहेत. अजिंक्य म्हात्रे, त्याच्यानंतर विनोद भोईर, त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांच्या मेहनतीमुळेच या ठिकाणी ही स्पर्धा आपण बघतायत. पराग मयेकर यांचं सुद्धा मी कौतुक करेन. गोलंदाज तयार वेदांत. ओ स्लोवर वन, चेंज ऑफ पिच, रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी. हा डॉट बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 11. जिंकण्याकरता लक्ष आहे 49 धावसंख्येचं आणि पहिले षटक सुरू असताना धाबा आहेत त्या 11 धाबा. चांगले अपडेट्स स्पोर्ट्स फॅमिली युट्यूब वाहिनीवर. जागा बनवून कायचं होतं, विकेट जाण्याची दाट शक्यता आणि हो ही विकेट मिळाली, सफलता मिळाली. वेदांत पाटील या हिराला. विकेट डाऊन, गॉन. चला तत्पूर्वी आपण अजित पाटील साहेबांना आमची विनंती असेल विनायक माची यांचं आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कॅमेरामॅन इथे सर्व ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत आहेत. शुभम सुर्वे यांचा मनापासून आभार असेल. आमचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचतोय हे तुम्ही बघू शकतायत. विनायक माची टेनिस क्रिकेटचा लेजंड स्टार खेळाडू. अनेक वर्ष नेतृत्व केलं या अमृता संघामधून खेळत असताना. अनेक मॅचेस जिंकून दिला. एका हाती किल्ला लढवणारा खेळाडू म्हणजेच विनायक माची लाला यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं स्वागत व सन्मान अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मॅच कडे आपण वळूया. कधी कधी एक्साइटमेंट ही जास्त असते. मागच्या मॅच मध्ये वेदांतकडे ती नजर गेली होती. 4 जीवनदान मिळाली. शेवटपर्यंत तो खेळताना दिसला
चांगला परफॉर्मन्स दिला आणि काही केल्याशिवाय तुम्हाला कधीच काय मिळत नाही, म्हणूनच मेहनत करूनच तुम्ही हे सर्व काही मिळवू शकतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता वेदांत पाटीलचा, हा वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळाली, अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धाव फळकावर 12 धाबा. टार्गेट आहे 49चं. पहिल्या षटकांमध्ये 12 धाबा आल्यात, 12 पेक्षाही जास्त सरासरी पहिल्या षटकात दिसून आली. आर्या 11 जास्त वेळ आपण खर्च करू नका, वेळेचं बंधन आहे. आता दही वडेवाले असले तरी चालतील, परंतु ते सकाळच्या सत्रात पाहिजे. डिफेन्स करायचं होतं, डिफेन्स करताना बॅटर दिसला. हा डॉट बॉल. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 49 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना बॅटिंग करणाऱ्या आर्या 11 टीमची धावसंख्या बिनबाद नाबाद 12. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 37 धावांची गरज आहे. 24 चेंडू 37 धावा होतील की नाही शंका आशंका निर्माण झालंय. निवारण करण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. चला, डीजे मास्टरचे थोडासा संपर्क आपला तुटलाय, परंतु वेळेकडे आमची नजर जातोय. या मॅचला सुरुवात झाली ती वेळ होती 5:26 म्हणजेच एका षटकाकरता 8 मिनिटं घेतलेत. एका षटकाकरता खर्च झालेत 8 मिनिटं. उर्वरित 3 षटक तुम्हाला कमीत कमी म्हणजे 16 आय थिंक किती 14 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. वेदांत 3 षटक 14 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. 5:26 या डावाला सुरुवात झाली. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 37 ची आवश्यकता. षटक हाताळण्याकरता प्रणय आलाय. प्रणय सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. स्वतःला कराल सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. प्रकाश झोतामध्ये तुम्ही याल, नाव करायचं रोशन. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलंय. देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. धावा मिळतील 4. MPL चौकार. वेदांपेक्षाही जास्त अनुभवी खेळाडू म्हणजेच आहे तो धनेश म्हात्रे. सलामीवीर फलंदाज म्हणून त्यांनी सुद्धा चांगला खेळ दाखवलाय. मोठा फटका खेळायचा होता, ताकदीचा वापर केला. चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस. गुड कॅच ऑफ क्वालिटी. जेल टिपला गेलाय वेदांत कारे आणि परत जावं लागतं बॅटर धनेश म्हात्रेला. आयकॉन इज गॉन. कुणाला घाबरत नाही. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये आर्या 11 टीमची धावसंख्या झाली आहे 16 धाबा. 2 गडी बाद. सीमारेषा पलीकडे झेल टिपणाऱ्या प्रेक्षकांकरता सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे, मोठी संधी आहे. 2 हातामध्ये झेल टिपला तर 500 रुपये आणि एका हातामध्ये झेल टिपला तर 1000 रुपये आदरणीय कल्पेश सावंत साहेबांकडून दिले जाईल आणि ती कॅश आमच्यापर्यंत जमा केलेली आहे. कल्पेश सावंत बद्दल बोलायचं झालं तर सकाळपासून ते खेळाडूचं मनोबळ वाढवत आहेत. कुंदन म्हात्रे हे सुद्धा चांगले योगदान देत आहेत. इथे बाद झालेत ते म्हणजेच धनेश म्हात्रे. 1 षटकार 1 चौकाराच्या मदतीने त्याने धाव बनवला. बघा आत्मविश्वास वाढला. इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमचे गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलाय. चौकारानंतर विकेट मिळाली, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. आता इक्वेशन आणि सिच्युएशन काय आहे. 21 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजे 33 धाबा. 33 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 21 बॉल. 21 मध्ये 33. मोठा फटका खेळायचा आहे. चेंडूला हॅमर केला. चेंडू हवेत आहे. कॅचेस विन द मॅचेस.
ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये शतरक्षकाने टिपलाय झेल. संपला बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. धक्क्या मागून धक्का. दे धक्का. आता थोडासा प्रश्न पडला असेल संघ मालकाला की आता माझ्या या टीमचं होईल का. बॅटिंग करणाऱ्या टीमचे संघ मालक म्हणून आपण जर बघितलं तर अर्थातच बॅटिंग करणाऱ्या टीमला तुम्ही बघतायत आर्या 11 टीम आणि त्यांचा संघ मालक म्हणून आज आतापर्यंत चांगली कामगिरी कुणाल पाटील या संघ मालकाने केलं. धनेश मात्र त्यांच्या आयकॉन आहेत. दुसऱ्या बाजूला दही घोटेवाले टीमचे संघ मालक केतन पाटील. वेदांत पाटील हा त्यांचा आयकॉन खेळाडू आहे आणि केतन पाटील यांनी सुद्धा चांगली चर्चा आमच्या समोर केली होती. कुणाल पाटील साहेबांनी सुद्धा चांगली चर्चा केली होती. कोळवटामध्ये चेंडू होता, खोदून काढला. या चेंडूला गॅप तर शोधलाय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि चांगला एपट बघायला मिळालाय. अडवलंय चेंडूला. क्रुशियल मोमेंटला मला वाटतं थोडंसं डाऊट निर्माण झालंय बाउंड्री बद्दल. त्याकरता फक्त आपण चेक करूया. आपल्याकडे एकच कॅमेरा आहे. आपल्याकडे एकच कॅमेरा आहे. त्या कारणानं आपण इथे बघणार आहोत व्हॉट हॅपन, काय आहे, किती धाबा असतील. तरी सुद्धा बघा एक कॅमेरा असून सुद्धा स्पोर्ट्स फॅमिलीने किती चांगलं कव्हर केलंय हे सर्व दृश्य ते दाखवत आहेत. शुभम सुर्वे यांचं कौतुक असेल. ऑपरेटर म्हणून शिव आहेत. रोहित शर्मा या युट्यूब वाहिनीचे प्रोपरायटर आहेत. कमिटी मेंबर्स या ना, या जरा ऑफिशियल या. येस वेदांत सांगताय दॅट्स अ परफॉर्मन्स. हे चांगला आदर्शपणा तुमच्यात पाहिजे. डिसिप्लिन आहे वेदांतकडे आणि म्हणूनच वेदांत जेव्हा जेव्हा पालघर जिल्ह्यामध्ये खेळण्याकरता येतो ना त्याला भरपूर प्रेमाने त्याचा उल्लेख केला जातोय. एक आदर्श खेळाडू म्हणून त्यांच्याकडे आपण बघतोय. 4 धाब्याची धावसंख्या 20. पुढचा बॉल फुलपिच बॉल होता, खेळायचा होता ऑन साईडला. मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने, बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने. एकच धाव, एका धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धाबा आहेत त्या 21 धाबा. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत त्या 21. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 18 चेंडू 28 धावा पाहिजेत. कम ऑन डीजे. पुन्हा एकदा मुर्दा गावातील प्रत्येक खेळाडूने दाखवले की क्रिकेटपेक्षा कोणी मोठा नाही आणि प्रत्येक खेळाडू प्रत्येकाला मान सन्मान देतात. आणखीन काही टू व्हीलर गाडी तिथे अडथळा निर्माण करतं. उजव्या बाजूला मिरर आहे बघा. त्या गाडीचा तो मिरर थोडासा क्रॉस करा. नितीनजी शर्मा अनुभवी पंच आहेत. लेदर क्रिकेट पासून सुरुवात केलंय, परंतु अशोक राऊत सरांबद्दल बोलायचं झालं तर लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी गाजवलं. मॅन उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सोन्याची चेन माझ्या डोळ्यात देखत मिळाली होती अशोक राऊत या खेळाडूला. आणि तेच सध्या स्कोरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये उभे आहेत. तिसरं षटक टाकण्याकरता वेदांत. पुन्हा एकदा हे षटक टाकण्याकरता वेदांत आलं.
पहिल्या षटकामध्ये थोडासा चोप बसला होता, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, 12 धाबा खर्च झाल्या होत्या. आता वेदांकडे चांगले व्हेरिएशन आहेत, ते बघायला मिळतील काय बघा. यावेळेला लेग कटर चेंडू टाकलाय, बॅटरला भ्रमामध्ये टाकलंय, प्रश्नामध्ये टाकलंय. गुडलेन स्पॉट वरून अचानकपणे टॉस होतोय, चेंडू उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 28. 9 पेक्षाही जास्त सरासरी आता वाढतोय. सरळ बॅटने चेंडू हवेत आहे, विकेट जाण्याची शक्यता. ओहो, चांगला एफर्ट बघायला मिळाला. चेंडूला तर अडवलं, म्हणजे जवळजवळ 4 धाबा त्याने सेव्ह केलेत, वाचवलेत. 2 धाब्यांची मदत मिळाली. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आता 23 वर. स्कोर मूव्स ऑन 23. धावसंख्या 23. 49चा पाठलाग करायचा आहे, अजूनही पाहिजेत 26. ओ वॉट बॉल. हे व्हेरिएशन, म्हणूनच मी व्हेरिएशन हा शब्दाचा वापर केला. याआधी लेग कटर आणि आता ऑफ कटर, म्हणजेच लेग ब्रेक, ऑफ ब्रेक. अशा गोलंदाजाला आर्मर म्हणतात. आर्म गोलंदाजी करतायत वेदांत पाटील. आपटलं होतं चेंडूला, हुक केलं बॅटरने. डिक्लेरेशन झोन, एकाच धाब्यांची होईल नोंद. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत आता 24 धाबा, 24. 49 धाबांची गरज असताना धावसंख्या 24. 25 धाबा अजूनही पाहिजेत. दबाव दडपण बॅटिंग करणाऱ्या टीमवर, परंतु कुणाल पाटील यांची आर्या 11 टीम हार मानणारी नाही. कुणाल पाटील एन्जॉय करतायत आणि त्याने म्हटलंय हार जीत तर होतच असं, परंतु विजय MPL चा होणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल. नितीन शर्मा सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 25 धाबा. 24 धाबा पाहिजेत. 14 चेंडू आणि 24 ची आवश्यकता. फुलटॉस बॉल, नो बॉल. बीमर 6 धाबा, 6+1, 7 धावा मिळतील. फ्री हिट या षटकामध्येच काम फिट, कारण या 7 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता पोहोचली ती 32 वर. स्कोर मोज ऑन 32. 17 धाबांची गरज आहे. 14 चेंडूंमध्ये 17 पाहिजे. कमरेपेक्षा जास्त वर होता आणि हा चेंडू आपण नुकताच बघितला. फ्री हिट. हा चेंडू हवेत आहे, फ्री हिट. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी या 2 धावा होतात पळून पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 34. 3 गडी बाद, 34 धाबा. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये 15 धाबांची गरज आहे. 13 बॉल 15 ची आवश्यकता. मॅच बनवलाय. जो चुकीचा चेंडू टाकला फुलटॉस, तो फायदा देऊन गेला 7 धाबांचा. त्याच्यानंतर आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ केला प्रत्युत्तर देणाऱ्या टीमने. या षटकातील आता शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर आपटलं होतं चेंडूला. 1 धाव मिळाली. मिड विकेट मधून शतरक्षक जाण्याआधी दुसरी धाव घेतली जाईल का? विकेट जाण्याची शक्यता. विकेटचं पतन, धावबाच्या स्वरूपात पतन होतंय विकेटचं. म्हणजेच आर्या 11 टीमची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झाली आहे ती 35 धाबा. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 14 धाबांची गरज आहे. 12 चेंडू, 14 ची आवश्यकता. गोंगडे घेऊ द्या किर्र मला बिडकला येऊ द्या. आयकॉन खेळाडू वेदांत पाटील महागडे ठरले, कारण 2 षटकांमध्ये 26 धाबा त्याने खर्च केल्यात. दुसऱ्या बाजूला आता 12 मध्ये 14 धाबा रोखणं कठीण आहे.
मात करायची असेल तर एकजुटीने खेळावंच लागेल, एकी दाखवावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. मुर्दा प्रीमियर लीग 2026चा हा रणसंग्राम सुरू आहे आणि खरोखरच कौतुक असेल सदानंद नगर या टीमचं. सदानंद नगर मुर्दागाव प्रस्तुत MPL चषक 2026चा रणसंग्राम सुरू आहे. 12 बॉल आणि 14ची गरज आहे. उद्याच्या दिवसात जो काही मॅचेस आहेत ते लक्षात घ्या. उद्या सकाळी ठीक 9 वाजता मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. सदानंद नगर आणि लाईट बॉक्स दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपला संपूर्ण संघ घेऊन उद्या ठीक 8:45ला रिपोर्टिंग करायची आहे. 9 वाजता मॅचला सुरुवात होणार आहे. आमचे यूट्यूब वाहिनी, आमचे स्कोरर आणि DJ मास्टर हे वेळेवर या ठिकाणी पोहोचतील. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढलाय फॉरवर्ड स्कोरलेग क्षेत्रामध्ये. एकदा मिळाली एका धाब्याच्या मदतीनं. धावसंख्या पोहोचली ती 4 गडी बाद 36 रन्स. गोलंदाजाला बळवंत 40+ खेळाडू आहेत. बळवंत आपलं दाखवावं लागेल बळवंतला. अशोक राऊत यांचा क्रिकेट सुद्धा बघितलं असेल कदाचित बळवंत. पुन्हा एकदा ब्रेक ऑफ ब्रेक चेंडू होता. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. लेग बायचा इशारा. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आता 37 वर. 49 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करायचं होतं आणि अजूनही आता फक्त 12 धावा पाहिजेत. आडोबॅटचा वापर केलाय. राईज झाला होता चेंडू. ऑन साईडला बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये चेंडूला खोळून काढला. एकदा मिळाली दुसरी धाव घेण्याची हा विचार नाही. उद्याचा शेड्यूल जो आपण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला मॅच असेल सदानंद नगर वर्सेस लाईट बॉक्स. रिपोर्टिंग असेल 8:45ची. 9 वाजता मॅचला सुरुवात होईल. दुसरा मॅच असेल खतरनाक देवला अली वर्सेस MCC. तिसरा मॅच सोरा 11 वर्सेस आर्या 11 आणि स्वराज्य 11 वर्सेस आर्या 11. आणि चौथा मॅच असेल दही घोडेवाल्या वर्सेस SKJ. मॅच कडे आपण होईया. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. धावसंख्या पोहोचली 40 वर. स्कोर मोजून 40. आता किती पाहिजेत? 9 पाहिजेत. 8 बॉल आणि 9ची आवश्यकता. 8 चेंडू 9 पाहिजेत. वेळ जे दिली होती ते वेळ तुमचं संपलं. ओ स्ट्रेट हवाई सफल होईल का? विकेट मिळाले. परत जावं लागतं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅटरला. गॉन लागलाय आणखीन एक धक्का. विकेट डाऊन. हे बघा हे बघा हे बघा. मला वाटतं ह्या टीमचा A1 पवन आहे हा की भावेश पवार. असे सेल्फी घेण्याकरता अनेक खेळाडू उत्सुक असतात आवडत्या खेळाडूंचे. वेदांत आधीच तुमची जी टाइम आहे ते संपलेला आहे. वेळ संपलेली आहे कारण 30 मिनिटं लागलेत. 4 षटकं पूर्ण करण्याकरता खर्च झालेला वेळ आहे 30 मिनिटांचा. अजूनही 4थं षटक पूर्ण झालं नाही. इक्वेशन आणि सिच्युएशन बघूया आपण. 9 पाहिजेत. आडोबॅटचा वापर केला. विकेट डाऊन होईल का? विकेट मिळण्याची शक्यता. आता दबाव दडपण वाढलंय. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आर्या 11 टीमची धावसंख्या 5 गडी बाद 40 धाबा. 6 गडी बाद 40 धाबा. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. वेळ जास्त खर्च झालाय त्यामुळेच एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अंपायर्स एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल.
6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमला 30 मिनिटांचा वेळ तुम्ही 4 षटकं पूर्ण करण्याकरता घेतलाय. 22 मिनिटं 4 षटकांकरता दिली होती. बॅटर इन आउट विकेट वजा आपण तुम्हाला वेळ सांगितलाय. 22 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं टाकून पूर्ण व्हायला पाहिजे होती. सो एक खेळाडू आता 38 सर्कलच्या आतमध्ये जास्त पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गावर कमलेश आलाय. 6 मध्ये 9 धावा डिपेंड करायच्या आहेत. 6 बॉल 9 ची आवश्यकता. ओहो, कमलेशच्या पहिल्याच बॉलवर ठोकलंय 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 षटकार. षटकार ठोकलाय बॅटरने प्रेमने. प्रेमचा अगदी योग्य नेम आणि प्रेमने केला फिल्डिंग करणाऱ्या टीमचा गेम. कुणाल पाटील खुश असतील. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 3 ची आवश्यकता. कमलेश तयार. पुढचा बॉल जमिनीलगत हा फटका. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक वेदांत पाटील फंबल होत आहेत आणि फायदा उचलताना 2 धावा होतात पळून पूर्ण. स्कोर इज लेवल. धावसंख्या झाली आता 48. 4 बॉल मध्ये 1 धाब्याची गरज आहे. 4 चेंडूंमध्ये पाहिजेत 1. 4 मध्ये पाहिजे 1 धाबा. आतापर्यंत 55 षटकार लागलेत आणि 28 चौकार लागलेत. 57 षटकार झालेत. बघा कॅल्क्युलेशन कॉम्प्युटर पेक्षाही फास्ट आहे तुषार पाटील. 1 धाब्याची गरज आहे. व्हाईट बॉल. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन RI11 टीम. RI11 टीमने या स्पर्धेमधील आपला पहिला विजय नोंदवलाय. धनेश मात्र खुश असतील. डोक्यावर खऱ्या अर्थाने घेतला नाही ताण. फलंदाजी केली छान. मिस्टर सुलतान इज द मॅन ऑफ द मॅच. 17 धाबा आणि 1 विकेट मिळवलाय. सो सुलतान ठरला या मॅचचा हिरो. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होऊया. ऐकूया सुमधुर गीत. साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. धरुतंगमी 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 बाबुनिया सलीला. धरुतंगमी बाबुनिया सलीला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. कडुलिंबाला आला कसा गोड पाला. धरुतंगमी बाबुनिया सलीला. धरुतंगमी बाबुनिया सलीला. Man of the match goes to Mr. Yes, man of the match सुलतान. कॉंग्रॅच्युलेशन. आदरणीय प्रशांत थाळी साहेबांना विनंती करतोय. मॅन ऑफ द मॅच किताब आपण वितरित करणार आहोत. प्रशांत थाली या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करतोय.
वेल प्लेड. अष्टपैलू कामगिरी केली आपल्या टीम करता. या लवकर. सुल्तान इज द मॅन ऑफ द मॅच. कहा गए सुल्तान, आ गए सुल्तान, छा गए सुल्तान. प्रशांत ताली साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच करता असलेली जर्सी कैलासवासी शंकर नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ नितेश शंकर पाटील साहेबांकडून आलेली जर्सी असेल. त्याचबरोबर श्री मंदार हंसराज पाटील यांच्याकडून आलेली ही मोमेंटो आपल्याला बघायला मिळतोय. मॅन ऑफ द मॅच प्रशांत ताली यांच्या शुभ हस्ते सुलतान या खेळाडूला दिले जाते. 19 धाबा बॅटिंग करत असताना एक सफलता मिळवून दिली. कॉंग्रॅच्युलेशन सुलतान. काय म्हणशील स्पर्धेबद्दल? चांगल्या सुलतान नंतर बोलणार आहे. चला आपण मॅच कडे वळतोय. थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या जयेश ढोकले 2 बॅटर सुद्धा गेलेले आहेत. महत्वपूर्ण मॅच आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा मॅच आपल्या डोळ्यासमोर येतोय. प्रेक्षक राजे कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. मुर्दा नगरी मध्ये सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम MPL चषक 2026. Still stay tuned on Sport Family YouTube channels. Thanks, cameraman Shubham Surve.